मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, मेरी मेरी कहानी है, एक प्यार का नगमा है। माणसाचं आयुष्य हे नदीसारखं असतं. अनेक लहान मोठी वळणं घेत घेत कधी संथ, शांत, धीर गंभीर, तर कधी प्रचंड गतीने खळखळाट करत हा जीवनप्रवाह अविरत वाहत असतो. या कालप्रवाहात वाहून जाणारे क्षण हळूहळू साठत त्यांच्या आठवणी बनतात. अशा आठवणी ज्या आपण सगळेच मनाच्या एका कप्प्यात नेहमी जपून ठेवतो. जेव्हा हा आठवणींचा कप्पा आपल्या प्रियजनांसमोर उघडतो तेव्हा प्रवास होतो आठवणींच्या त्या प्रदेशात, जिथं अस्तित्व असतं प्रेमाचं, विश्वासाचं, समर्पणाचं, आनंदाचं, संघर्षाचं आणि अश्रूंचं देखील. आज असाच एक कप्पा आपल्यासमोर उघडत आहोत, जो आहे आपल्या सर्वांचे लाडके पठाण सर आणि लाडक्या पठाण मॅडम यांच्या 50 वर्षाच्या सहजीवनाचा. स्वातंत्र्यपूर्व काळातील शिराळ्याची कल्पना करू शकता का तुम्ही? तेव्हाचं शिराळा हे आजच्या शिराळ्यापेक्षा खूप वेगळं होतं. या छोट्याशा गावात ना वीज होती, ना पाणी होतं, ना नीट रस्ते होते. महिला पाणी आणायला कई किलोमीटर घागर घेऊन जात असत. अशा शिराळ्यात आजच्या कथेचे नायक म्हणजे आपले पठाण सर. यांचा जन्म 1 मार्च 1946 रोजी झाला. वडील पैगंबरवासी रहमान पठाण आणि आई पैगंबरवासी हशमत पठाण. यांच्या 10 मुलांच्यात सरांचा नंबर 8वा. वडिलांचं छत्र खूप लहानपणीच हरवलं आणि सुरू झाला आईचा संघर्ष. कोणाचाही आधार नसताना एवढ्या मुलांचं पालनपोषण एकटीनं करताना ती माऊली मुलांकडे काय लक्ष देणार? मित्रांबरोबर हिंडणं, काकड्याच्या आणि बिरोबाच्या डोहात मनसोक्त पोहणं, नागपंचमीच्या दिवसात नाग पकडणं आणि शाळेला जाणं, असं बालपण जाऊ लागलं. तसं शाळेला जा म्हणणारं कोणी नव्हतंच. पण छोट्या कासमला स्वयंप्रेरणेनेच शिक्षणाची गोडी लागली. कधी पूर्ण ग्लास दूध एकट्याला प्यायला मिळालं की नाही हे माहिती नाही, पण या पठ्ठ्याने शिक्षण नावाचे वाघिणीचे दूध मात्र भरपेट पिण्याचा निर्धार केला. 7वी पर्यंत उर्दू स्कूल, मग न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मॅट्रिक आणि मग कराडला PD सायन्स असा प्रवास सुरू झाला. कोयनानगरच्या भूकंपात पठाण कुटुंबियांचं मोठं नुकसान झालं आणि सर कराड सोडून कोल्हापूरला आले. कधी भावांच्या, कधी मित्रांच्या, कधी सुस्वभावाने जिंकलेल्या शेजाऱ्यांच्या सहकार्याने, तर कधी स्वतः काम करून भूगोल विषयात BA ऑनर्सची आणि MA ची पदवी मिळवली. लगेच इस्लामपूरला B.Ed करून आधी शिर्शी हायस्कूल या ठिकाणी मुख्याध्यापक आणि मग शिराळ्याच्या श्री शिवछत्रपती विद्यालयात शिक्षक म्हणून रुजू झाले. मुलगा मार्गाला लागला आणि लग्नाचा विषय सुरू झाला. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया. काय करत होत्या आजच्या आपल्या नायिका म्हणजे पठाण मॅडम या काळात? माजी स्वातंत्र्य सैनिक पैगंबरवासी नबीलाल मुल्ला आणि त्यांच्या सुविद्य पत्नी पैगंबरवासी जैबुन्निसा मुल्ला यांना 13 फेब्रुवारी 1953 रोजी कोल्हापुरात कन्यारत्न झाले. नाव ठेवलं शाकिरा. वडील साखराळ्यासारख्या छोट्याशा खेड्यात वाढूनही स्वकर्तृत्वाने ST महामंडळात अधिकारी झालेले आणि आई म्हणजे त्या काळात मॅट्रिक शिकलेली आणि इंग्रजीचं उत्तम ज्ञान असलेली असं व्यक्तिमत्व. छोट्या शाकिराला वाचनाचा छंद नसता लागला तर नवलच. जुनी हिंदी गाणी आणि पुस्तकांचं प्रचंड वेड असलेली शाकिरा 2 छोट्या भावांसोबत वाढू लागली. अभ्यासात हुशार होतीच, पण वक्तृत्व, कथाकथन आणि काव्य वाचन यांचं बाळकडू तिला घरातूनच मिळालं आणि ती या स्पर्धांमध्ये चमकू लागली. राजमाता जिजाबाई गर्ल्स स्कूलमध्ये मॅट्रिक पूर्ण झालं आणि वडिलांची बदली औरंगाबादला झाली. मराठवाडा विद्यापीठात BA प्रथम वर्ष पूर्ण केले आणि परत बदलीनिमित्त इस्लामपुरात येऊन KBP कॉलेजला प्रवेश घेतला. इथं राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा गाजवल्या आणि कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रभागी राहत हिंदी विषय घेऊन BA ऑनर्सची पदवी मिळवली आणि लगेच B.Edला प्रवेश घेतला. आता घरच्या लोकांच्या मनात लग्नाचा विचार सुरू झाला. हमरे गाँव कोई
आणि एक दिवस शिराळ्याचे पठाण कुटुंबीय यांना शाकिरा मुल्ला यांचे तर इस्लामपूरचे मुल्ला कुटुंबीय यांना कासम अली पठाण यांचे स्थळ आले. वयाने शिक्षणाने दोघेही अनुरूप होतेच. पसंती झाली आणि लग्नाची बोलणी करण्यासाठी मुल्ला कुटुंबीय शिराळ्याला आले. दोन्हीकडे स्वाभिमान अगदी ठासून भरला होता. झालं, बोलणी फिसकटली. फक्त फिसकटलीच नाही तर चक्क वादावादी झाली आणि मुल्ला कुटुंबीय पुरणपोळीचे जेवण न जेवताच परत आले. त्यांनी परत या स्थळाकडे न बघण्याचा जणू ठाम निश्चय केला. पण म्हणतात ना, लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात. इथं या नाट्यात प्रवेश होतो सरांचे शिराळ्यातील वर्गमित्र दिलीप हसबनीस आणि मॅडमची बीएडची वर्गमैत्रीण विभा हसबनीस यांचा. दिलीप आणि विभा यांचं नुकतंच लग्न झालं होतं. सहज घरी बोलताना विभानं दिलीपना आपल्या मैत्रिणीला आलेलं शिराळ्यातील स्थळ आणि फिसकटलेली बोलणी याविषयी सांगितलं. दिलीपना कळलं की हा तर आपला वर्गमित्र. या पती पत्नींना वाटलं की हे दोघे सर्व दृष्टीने इतके अनुरूप आहेत आणि हे लग्न व्हायलाच हवं. किमान देण्या घेण्यावरून तरी नक्कीच तुटायला नको. मग काय, या दोघांनी हे लग्न जुळवण्याचा चंगच बांधला. हसबनीसांनी पठाण सर आणि त्यांच्या घरी तर विभाने मुल्ला कुटुंबियांच्याकडे मोर्चा बांधला. या दोघांच्या महिनाभराच्या अथक प्रयत्नानंतर दोन्ही कुटुंबांचे हळूहळू मतपरिवर्तन झाले आणि शेवटी आजपासून बरोबर 50 वर्षापूर्वी म्हणजेच 17 मे 1974 इस्लामपूरच्या उर्दू शाळेत हे लग्न अगदी थाटामाटात पार पडलं. बड़े अरमानों से रखा है बलम तेरी कसम, ओ बलम तेरी कसम, प्यार की दुनिया में ये पहला कदम हो, पहला कदम. जुदा न कर सकेंगे हमको जमाने के सितम, ओ जमाने के सितम, प्यार की दुनिया में ये पहला कदम हो, पहला कदम. नवीन संसाराची स्वप्न बघत नववधूने नवीन घरात प्रवेश केला. घरात एकत्र कुटुंबात सासूबाई, दीर, जावा आणि मुले सर्व मिळून फक्त 27 माणसं. त्यात झालेल्या प्रकाराने मनात थोडी धाकधूक होतीच, पण सर्वच पठाण कुटुंबियांनी तिचं खुल्या दिलानं स्वागत केलं आणि ती रुळू लागली. मॅडमही लगेचच श्री शिव छत्रपती विद्यालयात शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. घरकामाला हातभार लावू लागल्या. त्यांना घरकामात एकाच गोष्टीचं टेन्शन होतं की मी घागर घेऊन इतक्या लांबून पाणी कसं आणणार. पण दस्तूर खुद्द सासूबाईंनीच उन्हें शिकेसो है, नोकरी करती, उन्हें पाणी लाने वाली नाही असा अध्यादेशच काढल्यामुळे तेही टेन्शन संपलं. नोकरी करत, कुटुंबाला हातभार लावत आणि संयुक्त कुटुंबात ओघाणी येणाऱ्या अडचणींवर सामंजस्याने तोडगा काढत सहजीवन सुरू झाले. सगळ्यांचीच मुलं मोठी होत होती. घर छोटं पडू लागलं होतं. हळूहळू सगळे भाऊ विभक्त झाले. लग्नानंतर दुसऱ्या वर्षी साजिदचा आणि नंतर तबस्सुमचा जन्म झाला. मुलांचं उत्तम संगोपन करणं आणि त्यांना चांगलं शिक्षण आणि संस्कार देणं याला दोघांनी पण नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिलं. आज साजिदने आपल्या करिअरमध्ये जे उत्तुंग यश मिळवलंय आणि तबस्सुमने वैद्यकीय व्यवसायात आपला जम बसवलाय, त्यात त्यांचे जोडीदार म्हणजेच डॉक्टर जावेद खान आणि सौभाग्यवती जुलेखा यांचं सहकार्य आहेच, पण त्याचा भक्कम पाया सर आणि मॅडम यांच्या जागरूक पालकत्वात आहे हे मात्र नक्कीच. श्री शिवछत्रपती विद्यालयात दोघे विद्यार्थीप्रिय शिक्षक तर होतेच, पण शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा प्रमुख वाटा असायचा. या दोघांनी बसवलेल्या एकांकिका आणि नृत्ये आजही विद्यार्थ्यांच्या आणि शिराळकरांच्या लक्षात आहेत. सर तर चक्क जुन्या गाजलेल्या 3 अंकी मराठी नाटकांचे पुनर्लिखाण करून त्याची एकांकिका बसवायचे. या एकांकिकांना आणि नृत्यांना जिल्हा स्तरावर अनेक पारितोषिके मिळाली. अर्थात यात त्यांना साथ मिळाली ती त्यांची सहशिक्षिका आणि मॅडमची आजन्म जीवलग मैत्रीण पुष्पा पाटील यांची. त्यांचे पती बी आर पाटील यांनी पण सर आणि मॅडमना नेहमीच मोलाची साथ दिली.
घर, मुलं आणि नोकरी सांभाळत दोघांचा प्रवास सुरू होता. थेंब थेंब बचत करत त्यांचं स्वतःचं घरही झालं होतं. ये तेरा घर ये मेरा घर, किसी को देखना हो गर तो पहले आके मांग ले मेरी नजर तेरी नजर. ये तेरा घर ये मेरा घर, किसी को देखना होगा तो पहले आके मांग ले मेरी नजर तेरी नजर. ये तेरा घर ये मेरा घर, ये घर बहुत हसीन है. आता मॅडमना ध्यास लागला MA करून महाविद्यालयात शिकवण्याचा. सरांचं प्रोत्साहन होतंच, पण एक अडचण होती. मॅडमची अट अशी होती की सरांनी आधी कॉलेजवर जावं आणि मगच मी कॉलेजवर जाणार. यासाठी सरांना MAच्या क्लासच्या इम्प्रूव्हमेंटची गरज होती. झालं. या चर्चेत अजून काही वर्ष गेली. शेवटी लग्नानंतर 13 वर्षांनी सरांनी काही रजा घेऊन 1 वर्षात 2 वर्षांचे पेपर देऊन MAला डिस्टिंक्शन मिळवलं आणि त्यांना लगेच विश्वासराव नाईक महाविद्यालय शिराळा येथे प्राध्यापक होण्याची संधी मिळाली. लगेच मॅडमनी पण MA पूर्ण केलं आणि त्याही याच कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून रुजू झाल्या. यानंतर काही वर्षात मॅडमना MPhil करण्याचे वेध लागले. सरांना परत टेन्शन, आता मला पण MPhil करायला लागते की काय. पण यावेळी ते मॅडमना पटवण्यात यशस्वी झाले आणि मॅडमनी शिराळा, इस्लामपूर येथे कॉलेजवर CHB आणि शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर अशी त्रिकोणी धावपळ करत MPhil चक्क O ग्रेडमध्ये पूर्ण केलं. याच सरांनी त्यांना फक्त प्रोत्साहनच दिलं नाही तर सर्वतोपरी सहकार्यही केलं. यानंतर मॅडमची सरूडच्या श्री शिवशाहू महाविद्यालय येथे वरिष्ठ विभागात हिंदीच्या प्राध्यापिका म्हणून नियुक्ती झाली. तसं पाहिलं तर सरांच्या आणि मॅडमच्या स्वभावात बराच फरक बरं का. सर थोडे मितभाषी, सर्वसमावेशक आणि शांत व्यक्तिमत्व, तर मॅडम थोड्याशा स्पष्ट आणि आग्रही, पण त्यांची जीवनविषयक मूल्ये एकदम आदर्श आणि समान. त्यांच्या यशस्वी सहप्रवासाचे हेच रहस्य असावे. आपल्या कुटुंबाच्या बाहेर आपण समाजाचं देणं लागतो ही सामाजिक जाणीव दोघांनी पण नेहमीच जपली आहे. पठाण कुटुंबीय अनेक सामाजिक संस्थांशी गेली कित्येक वर्ष निगडीत आहेत. या संस्थांना आर्थिक आणि बौद्धिक मदत करत आहेत. 2019 साली आलेल्या महापुरात साजिद आणि तबस्सुम यांनी त्यांच्या मित्रमंडळींसोबत देववाडी येथे केलेल्या भरीव मदत कार्यात सर आणि मॅडम यांनी सक्रिय पुढाकार घेऊन काम केलं. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. मॅडमनी शिराळा ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सदस्य म्हणून 5 वर्ष काम केलं आहे. तेव्हा त्या सर्वाधिक मताधिक्याने निवडून आल्या होत्या. तसेच त्यांनी लोक न्यायालयाच्या सदस्य म्हणून देखील 5 वर्ष काम केलं आहे. आज त्या उर्दू शाळा शिराळ्याच्या व्यवस्थापन समितीवर शिक्षण तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. हे सर्व करत असतानाच त्या सांस्कृतिक क्षेत्राची आवड जोपासत आल्या आहेत. संयुक्त राष्ट्र परिषदेतील उच्चपदस्थ अधिकारी श्रीमती अंजली पाटील यांची त्यांनी घेतलेली मुलाखत त्यावेळचे प्रसिद्ध मासिक माहेरमध्ये प्रकाशित झाली होती. तसेच महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ढोलकी सम्राट माननीय यासीन महाब्री कोल्हापूर यांची मॅडमनी घेतलेली मुलाखत 1992 साली मुंबई दूरदर्शनवर प्रसारित झाली होती. पठाण सरांनी शिराळ्यातील गरीब आणि दुर्बल समाजातील घटकांच्या आर्थिक सहाय्यासाठी 1997 साली जनसेवा नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली आणि 10 वर्षे तिच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. ही पतसंस्था सध्या यशस्वीपणे वाटचाल करत आहे. सर शिराळा मुस्लिम समाजाच्या व्यवस्थापन समितीवर कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त त्यांचा इतर अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग असतो.
आयुष्याच्या प्रवासात सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पेलत असताना हे दाम्पत्य त्याचा रसिकपणे आस्वाद घ्यायला विसरले नाही. नाटक आणि सिनेमा यांची दोघांनाही खूप आवड आणि तशीच प्रवासाचीही. त्यांनी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारत भ्रमण तर केलंच, पण साजिदच्या लंडनमधील वास्तव्याच्या निमित्ताने त्यांना परदेश भ्रमणाचाही योग आला. चलो दिलदार चलो चांद के पार चलो, हम ही तैयार चलो. आओ खो जाए सितारों में कहीं, छोड़ दे आज ये दुनिया ये ज़मीं, दुनिया ये ज़मीं. चलो दिलदार चलो चांद के पार चलो. अल्लाच्या कृपेने त्यांची 2011 मध्ये हज यात्राही घडली. आता सर आणि मॅडम आपली 4 नातवंड म्हणजेच तजीन, तनिषा, सारा आणि फैजान यांच्याबरोबर पुणे आणि देवगड येथे निवांत वेळ घालवत असतात. तजीन पुण्याला फॅशन डिझाईन आणि तनिषा मुंबईला कम्युनिकेशन डिझाईनमध्ये ग्रॅज्युएशन करत असून सारा आणि फैजान शाळेत आहेत. असे आपले लाडके पठाण सर आणि आपल्या लाडक्या पठाण मॅडम या सुविद्य, सुजाण, सुस्वभावी, सुसंस्कृत आणि सुसंपन्न दाम्पत्याच्या लग्नाचा आज 50वा वाढदिवस. या जीवनयात्रेत लहान थोर नातेवाईक आणि आपल्यासारख्या स्नेहमंडळींचा मोलाचा वाटा नक्कीच आहे. या आनंद सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण आज सर आणि मॅडमना शुभेच्छा देऊया आणि त्यांच्या भावी आनंदी आणि निरोगी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करूया. धार है नदिया की मैं तेरा किनारा हूँ, तू मेरा सहारा है, मैं तेरा सहारा हूँ. आँखों में समंदर है, आशाओं का पानी है, जिंदगी और कुछ भी नहीं